कुठेही जायचं असेल ना, तर नेहमीच माझी टाळाटाळ असते. मी ना नेहमीच बहाणे करत असते. पण यावेळेस मम्मीने ना मला खूप वैतागले, खूप ओरडली आहे मला आणि सगळ्यांनीच खूप हट्ट केला ये करून. मग मी पण काय रेडी झाले. ऑफिसवरनं हाल्फ डेनी सुट्टी घेतली आणि आल्या-आल्या बॅग पॅक केली आणि आता इमर्जन्सीमध्ये जायचे म्हणून मला गाडीत जागा नव्हती, तर मला बसने जावं लागलं. फर्स्ट टाईम मी मनावर दगड ठेवून मल्हारला एकटं पाठवलंय मम्मीसोबत गाडीत आणि मी जात आहे बसमध्ये आणि यावेळेस ना हे पण येत नाही म्हणून मी माझ्या बहिणीसोबत चालले. तर आम्ही बसमध्ये जाणार आहोत. तर आम्ही आलो इथे बस स्टॉपवर आणि बसची वाट बघत बस पण आली. सो बसमध्ये चढले आणि ह्यांना बाय वगैरे केलं आणि बसमध्ये आम्ही बसून घेतलं सीटवर. आता काय बसमध्ये बसल्या-बसल्या ऑफिसमधनं थकून आले, तर आता काय झोपणार आणि खूपच झोप आली होती म्हणून मी झोपून घेतलं. आम्ही इतके गाढ झोपलो ना, की डायरेक्ट नाशिक आल्यावरच उठलो आणि खूप छान मस्त झोप झाली, फ्रेश वाटलं. फायनली नाशिकला पोहोचलो आणि पोहोचल्यावर ना इथे भरपूर थंडी होती. आम्ही आमच्या बहिणीकडे गेलो होतो ना, तिने हीटर लावलं होतं, तर खूप बरं वाटत होतं. मल्हार हे लोकं आलेच नव्हते. मी त्यांची वाट बघत होती आणि फायनली मल्हार हे लोकं पण आले. मल्हार आल्या-आल्या ना त्याला मी जवळ घेतलं कारण ना मला खूप एकटं वाटत होतं आणि मला खूप मल्हारची आठवण येत होती आणि त्याला पण माझी आठवण येत होती. म्हणून मग मी त्याला जवळ घेतलं आणि त्याला फ्रेश केलं आणि लगेचच ना आम्ही जेवायला बसलो. जेवणाची मस्त पंगत वाढली होती आणि सगळे मस्त जेवत होते. तर सगळ्यांनी मस्त ना पोटभर जेवले आणि मल्हार पण खूप हॅपी होता. जेवणानंतर ना मी आणलेल्या मशीननी मल्हारला वाफ दिली कारण त्याला थोडीशी सर्दी होती आणि सगळे ना जेवून झोपले होते आणि आम्ही पण झोपायची तयारी करत होतो आणि मी इकडे का आले ना, मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. चला आता आम्ही पण झोपतोय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.